होता VEच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन, तर त्याच फंक्शनला मी गेलो होतो. तर तिचा डान्स होता, तर त्याचाच थोडासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. तर तिने तर जास्त काय डान्स केला नाही, कारण काय माहीत आधीच तिची तब्येत ठीक नव्हती आणि त्यामुळे ती नर्वस होती. तर तिथं तर जास्त डान्स केला नाही तिने. आणि 2-4 दिवस व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे हेच आहे की तब्येत थोडीशी ठीक नाही आहे त्यामुळं, आणि थोडासा माईक पण खराब झाला आहे, तर त्यामुळे आवाज पण नीट येत नाही आहे व्हिडिओला. तर त्यामुळे थोडेसे व्हिडिओ बनवले नव्हते किंवा रुटीन मी तुम्हाला शेअर नव्हतं केलं. तर आता इथे दुसऱ्या दिवशी फंक्शन वगैरे झालं. सकाळी उठली मी. उठायला थोडासा उशीरच होतो आहे आजकाल, कारण वीकनेस खूप आहे आणि पुण्यात सध्या तापाची साथ आहे. जर कोणाला माहीत नसेल तर खूप म्हणजे सगळे बऱ्यापैकी जण आजारीच आहेत. तर आता आमच्या घरी तर सगळेच आजारी होते. तर उठून लगेच आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली. फ्रेश होऊन कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला. तर आज भाजी पटकन आवरायची होती, त्यामुळे इथं यांच्यासाठी भुर्जीच बनवून देणार आहे फक्त. एक साईडला भुर्जी बनवून घेतली आणि लगेच मग यांच्यासाठी चहा पण ठेवला होता, तर चहा पण दिला. लगेच चपाती पण लाटून घेतल्या. आणि परीचं पण खायला बनवायला लागतं उठलं की, कारण तिला पण भूक लागते, त्यामुळे लवकर उठते शक्यतो. तर तिचं पण खायचं बनवून इथं साईडला थंड करायला ठेवलं होतं. तोपर्यंत आता पटपट चपाती सगळ्या लाटून घेते. तर आज आवाज थोडासा माझा बसला आहे, त्यामुळे थोडासा आवाज समजून घ्या. आवाज असा वेगळा येतोय. त्यानंतर इथे या दोघींची आंघोळ वगैरे झाली होती. आता आंघोळ घातली होती लवकरच दोघींना. तर विही तर कपडेच घालत नव्हती, तर तिला थोडंसं जबरदस्ती तर कपडे वगैरे घालायला लावले. आणि आज तर काही सुट्टीच आहे, त्यामुळे आता दिवसभर घरीच आहेत या दोघी पण. परी तर काय घरीच असते, पण विही पण आज घरी आहे. तर त्यामुळं घरी असलं की खूप त्रास द्यायचा चालू असतो. आणि आज नेमकं माझी तब्येत ठीक नाही आहे. आवाज वगैरे देताना पण मला थोडासा त्रास होत होता, तरी जास्तच बोलायला लावत होती ती. तर आता इथे सोफा वगैरे नीट क्लीन करून घेते. नेहमीचंच रुटीन जे आहे तर ते सगळं क्लिनिंग वगैरे आता करून घेते सगळं. फरशी वगैरे सगळी पुसून घेतली. आणि आता इथं नाश्त्यासाठी, नाश्ता म्हणता येणार नाही कारण उशीरच झालेला, 10-11 वाजले होते, 11-11:30. तर इथं विहीलाच अभ्यास करायला लावला होता साईडला बाजूला मी. आणि आता इथं वरणफळ होती. तर वरणफळ रात्रीची होती, आता काही सकाळी बनवली नव्हती, तर ती मी गरम केली होती. आणि या दोघींना बघितलं, ट्राय केलं खाण्यासाठी, तर त्या दोघी काही खात नव्हत्या. म्हणून शेवटी माझं मी नाश्ता इथं करून घेतला. आणि मग नाश्त्यानंतर थोडीशी कॉफी घेतली. थोडी कॉफी घेतली ना की मला तर बरं वाटतं.
आणि इथे थोडंसं गॅलरीमध्ये येऊन बसले. तर चेअर इथे ठेवल्या की परी चेअर पण मी टाकत नाही, त्यामुळं आता आजकाल असंच मला इथं वॉल जे आहे भिंतीवरच बसावं लागतं इथलं. पण थोडा वेळ का होईना इथे मी 5 मिनटं तरी बसतेच दिवसाचे, तर थोडंसं रिलॅक्स होतं. त्यानंतर संध्याकाळचं रुटीन चालू झालं. आता इथं 5:30 वाजले असतील तरी ऊन भरपूर येते, त्यामुळे जास्त गॅलरीमध्ये पण मशीनवरती वगैरे काय करायचं असेल तर करायला होत नाही. आणि मशीन थोडीशी खराब झाली होती, त्यामुळे रिपेअर करून आणली. तर आता इथे सगळे मी कपडे जे होते तर ते काढून ठेवत होते. आणि आज मला मशीनवर थोडंसं काम आहे. इथं माझी एक साडी होती जुनीच, तर सध्या पहिल्यांदा मला येत आहे का नाही ट्राय करण्यासाठी मी जुनीच साडी वापरली. पण तशी पण एकदम पण जुनी नाही, बऱ्यापैकी नवीनच आहे. तर मी वापरलेली आहे फक्त. वीसाठी आणि परीसाठी मला इथं साडी शिवायची होती, स्टिच करायची होती झिगझॅगची पेशवाई. तर जमले का मला नक्की कमेंट करून सांगा. तर आज मी इथं पूर्ण करायला घेतली. जवळजवळ 3 ते 4 दिवस असं थोडं थोडं करून मी शिवली होती आणि फायनली आज कंप्लीट झाली साडी. पण ती नीट घालत नाही आहे, त्यामुळं घातल्यानंतर कसं दिसते तर सगळ्यात पहिली जी निरी आहे तर ती थोडीशी मला वाटते वेगळी पडते अशी. मग आता तिला टाचावं वगैरे लागेल. नाहीतर बाकी साडी तर खूप छान आली, मला तर आवडली. तुम्हाला पण आवडली का नाही सांगा कमेंट करून नक्की. आणि ते तिला साडी घातल्यानंतर साडी बसते पूर्ण, हाईटला थोडीशी जास्त वाटते 1-2 इंच. पण घातल्यानंतर जास्त असं काही ती चालत वगैरे नव्हती, तरी अशी दिसते पूर्ण साडी बघा. मागचा काष्टा वगैरे पण छान जमला आहे. तर हे होतं माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन. त्यानंतर संध्याकाळी मी इथं फक्त पराठेच बनवले होते, जास्त काही भूक नव्हती, त्यामुळं खिचडी होती आणि पराठे. तर हे होतं माझं पूर्ण आज दिवसभराचं रुटीन. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.